असं म्हणतात की जगामध्ये एवढे मोठे ग्रंथ कोण्या धर्माकडे उपलब्ध नाही. मग माझा प्रश्न आहे आणि मला स्वतःमध्ये मी समीक्षा केली, विचार केला, चिंतन केलं, जर बुद्धिझम सर्वात ग्रेट धर्म आहे, याच्यामध्ये त्रिपिटक आहे, असं म्हणतात की 3 प्रकारामध्ये मावणारे ग्रंथ, आणि असं आपण जर विचार केला तर त्याचे जर भाग पाहिले, विभाग पाहिले, तर त्या ग्रंथाचे नाव घ्यायला आपल्याला एक तास लागेल. मग एवढे ग्रंथ उपलब्ध असताना हे लोक सांगतात की याच्यामध्ये सगळं जीवनाचं सूक्ष्म नॉलेज आहे, सगळं ज्ञान आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तीला काय गरज पडली की या सर्व ग्रंथाला बाजूला करायचं आणि त्याचा धर्म घ्यायचा? प्रश्न आहे. मी विचार केला, जर हे तर ग्रेट ग्रंथ आहे, जगामध्ये सगळे लोक याच्या मागे लागलेले आहेत, आज विश्लेषण चालू आहे, तरी बाबासाहेबांनी बुद्धाने त्याचा धर्म का दिला? याचा अर्थ बाबासाहेबाला अपेक्षित असणारा बुद्ध कोणता याची आपण समीक्षा करूया. कारण आपण बुद्धिस्ट लोक आहोत, आपण विचार चिंतन नवीन केलं पाहिजे. बाबासाहेबाला अपेक्षित असणारा बुद्ध कोणता आहे हे विषयाची मांडणी करताना मला बाबासाहेबांचा जो बुद्ध आहे त्याचे काही पार्श्वभूमी मी आपल्याला सांगू इच्छितो. बरेच लोक बुद्धाला एक धार्मिक व्यक्ती म्हणून पाहतात. लोकांना असं वाटतं की धार्मिक व्यक्ती आहे, कोणीतरी जीवर घातलेला, अहिंसा पाळणारा साधू माणूस वाटतो, बरोबर आहे. परंतु जेव्हा मी बुद्धाच्या क्रांतीचं विश्लेषण केलं, बाबासाहेबांनी सुद्धा ज्या दृष्टिकोनातून विश्लेषण केलं त्या दृष्टिकोनातून मी सांगतो का मी माझं जवळचं काही सांगत नाही. जे काही सत्य आणि तथ्य आहे त्या सत्य आणि तथ्याच्या आधारावर बोललं पाहिजे, आपण ते स्वीकारलं पाहिजे. कारण ते स्वीकारलं नाही तर या समाजाचा कधी विल्हेवाट ही आपले दुश्मन लावतील ही कधी सांगता येणार नाही. म्हणून आपण सतर्क असलं पाहिजे, आपण जागृत असलं पाहिजे. कारण जागृत अवस्था ती आपल्याला बुद्धाने शिकवली आहे. मग बुद्धांचं आंदोलन काय होतं तर 2-3 पॉईंट मध्ये मी आपल्याला सांगतो. असं म्हणतात की पहिले काही लोकांना डोळ्याची बिमारी होती आणि त्यांना जर असं काही प्रकाश पडला, डोळ्यावर प्रकाश पडला तर त्याचे डोळे असं भिंगवून त्याला काही दिसत नव्हतं. तसंच झालं की जेव्हा आपल्याला 1956 ला बाबासाहेबांनी धम्माचा सूर्य दाखवला, तो आपल्याला झेपला नाही, त्या प्रकाशापुढे आपले डोळे दिपले आणि आपल्याला काही समजलं नाही आणि आपण डोळे लावून घेतलो आणि डोळे लावून बसलो आणि डोळे लावून जेव्हा आपण माणूस बसतो तेव्हा आपली डोळ्याची बुद्धी जी आहे ते संपते. आणि डोळ्याची बुद्धी देण्याचं काम मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूळ धम्म आहे, बाबासाहेबाला अपेक्षित असणारा जो धम्म आहे तो समजावून घेऊनच आपण एक गोष्ट करू शकतो. अन्यथा जर डोळे बंद केलं तर आपल्याला ती गोष्ट कळणार नाही. म्हणून मी विश्लेषण करू इच्छितो की जे बुद्धाचं काही कार्य होतं त्या संदर्भात मी आपल्याला 1-2 पॉईंट सांगत आहे. मी याचा विचार केला की भगवंताने जे कार्य केलं, बुद्धाने जे कार्य केलं ते कार्य वैयक्तिक बुद्ध म्हणून या उंचीवर जाऊन जे कार्य केलं ते लोककल्याणाचं होतं की लोककल्याणाचं नव्हतं? सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की लोक असं म्हणतात की निर्वाण प्राप्त करणे, मुक्ती प्राप्त करणे हे अंतिम ध्येय आहे. परंतु बुद्धाचं जर आपण जीवनाचं आकलन केलं, जीवनाचा अभ्यास केला तर बुद्धांचं तुम्हाला आकलन केल्यावर लक्षात येईल की या माणसानं 45 वर्ष पैदल चालत लोककल्याणाचं काम केलं. आणि तुम्हाला माहित असेल की जेव्हा जेव्हा ज्याला म्हणतात आपण हे ध्यानात बसले, ते विपश्यनात बसले, समाधीत गेले, ते काय करत होते, नेमकं काय करत होते कोणालाच माहित नाही. ते काय करत होते, त्यावेळी जी समाज व्यवस्था होती, ज्या समाज व्यवस्थेत आपण शोषण झालं होतं, आपल्याला शोषण करण्यात आलं होतं, ती या समाज व्यवस्थेची चिरफाड कसं करायचं याचं चिंतन आणि मनन करण्याची अवस्था जी होती त्याला आपण म्हणतो की बुद्धाचं प्राप्त करणे. असं दुसरं काहीच नाही. असं काही नवीन त्यांना साक्षात्कार झाला असं कुठेच नाहीये. तुम्हाला श्याम मानव जे आहे ज्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाचं ते काम करते त्याचं असं म्हणणं आहे की सगळं हेडिएशन असतात. हे जे काय आपण डोळ्याला दिसते, भास होते, सगळं काही दिसते, बुद्धिभ्रम आहे आणि आपल्याला ते दिसते तसं. म्हणून आपण सत्य आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बुद्ध पाहायला पाहिजे. बुद्ध काय करायचे की जेव्हा आपण बाह्य वातावरणामुळे, जसं तुम्ही सांगितलं समाधीचं की बाह्य वातावरणामुळे चित्त मलिन होते, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर यामुळे चित्त आपलं मलिन होते. म्हणून आपण चित्त शुद्ध करून धम्माच्या प्रचारार्थ निघालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्याला ते भिक्षुला ज्ञान द्यायचे. त्याच्यामध्ये दुसरं तिसरं काही एका जगात पण नव्हतं, त्याचा काही ईश्वरवाद नव्हता, त्याच्या काही असं परमेश्वराकडे येणारी दृष्टी नव्हती. तर ते चांगलं काम करता यावं या दृष्टिकोनातून स्वतःचे चिंतन आणि मनन करत होते. बुद्धचे चिंतन मनन करायचे, कशाचे करायचे की ही व्यवस्था कशी आहे, या व्यवस्थेला कसं गुलाम बनवलं आणि या व्यवस्थेतून या ढोकळल्या गेलेल्या समाजाला मुक्त कसं करायचं, हे त्याचं सर्वात मोठं क्रांतीचं बीज आहे. आणि ते बुद्धाने कसं केलं सांगितलं. आता मला असं वाटतं की बुद्ध सगळ्यात मोठा राजनीतिक माणूस आहे. आपण म्हणाल की हे बरोबर नाही, माणूस धार्मिक आहे, परंतु केवळ
जी असते धर्माची नसते, रणनीती जी असते बिझनेसची असते. रणनीती जी करतात ते लोक सफल होतात. बुद्धाने 2,500 वर्षापूर्वी एक रणनीती केली. या देशामध्ये वैदिक धर्मव्यवस्था खतम करण्यासाठी त्या माणसाला रणनीती करावी लागली. ती रणनीती कशी केली ते माझ्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की त्या पद्धतीने केल्या म्हणून ते यशस्वी झाले. आता बुद्धानं काय अध्ययन केलं बघ, तुम्हाला काम करायचं, तुम्हाला लोक जोडायचे. पण लोक जोडण्यासाठी बुद्धानं काय केलं? बुद्धानं लोकांना हे सांगत नाही बसले. बुद्धाने काय केलं की लोकांचं जनसमर्थन कसं आहे, मग आपल्याकडून वळवायचं कसं. तर त्यावेळेचा सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्हाला आढळेल मित्रांनो, जे वैदिक धर्मव्यवस्थेचे लोक होते ते काय करत होते? पशु हिंसा करत होते. ते पशुची हिंसा करत होती यज्ञामध्ये. बुद्धाला पण सापडले. बुद्धांनी काय सांगितलं? तेव्हाचे जे लोक होते, बहुजन समाजातील लोक होते, त्यांना सांगितलं की हे वैदिक धर्माचे लोक आहेत आणि आपण गोपालक लोक आहोत, शेतकरी लोक आहोत आणि पूर्ण आपण शेतकऱ्यांच्या बरोबर देत चालतो. जर या यज्ञामध्ये जर गायी कापल्या गेल्या तर गायीला जन्म कोण होणार? आज जे तुम्हाला हे वर्ग जे चालवतात ना, अहिंसा वर्ग किंवा गायीबद्दल प्रेम, ते बुद्धांचंच आहे. त्या बुद्धांनी आंदोलन चालवलं होतं गायीबद्दल. काय सांगितलं की यज्ञामध्ये जर गायीचा बळी दिला तर बैलाची निर्मिती कशी होईल, आणि जर बैलाची निर्मिती झाली नाही तर शेती कसं करा, हे बंद झालं पाहिजे. लोकांना मुद्दा पडला आणि लोक बुद्धाच्या समर्थनामध्ये उभे आहेत. समर्थन करावं लागते, लोकांना तयार करावं लागतं. समर्थनामध्ये बुद्धाने उभं केलं. दुसरा मुद्दा बुद्धाने विचार केला, या देशामध्ये जे सामान्य लोक आहेत, जे बहुजन वर्ग आहे, यांच्यावर शूद्रत्व थोपवलं. वैदिक धर्माने, ब्राह्मण धर्माने शूद्रत्व थोपवलं. शूद्रत्व थोपवलं तर मग त्यांना जागृत करावं लागेल, त्यांना समजावून सांगावं लागेल. बुद्धांनी वर्णव्यवस्थेचा मुद्दा घेतला. तुम्हाला माहित असेल, बुद्धांच्या धर्मामध्ये जर या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर बुद्धांच्या धर्मामध्ये वैदिक धर्माच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये आणि प्रत्येक खंड त्याच्यामध्ये दिला. आपल्याला फक्त वाचण्याचा प्रकार. बुद्धाने शूद्राला समजून सांगितलं, सर्व शूद्र बुद्धाच्या समर्थनामध्ये उभे झाले आणि सर्व समर्थन केलं. आणि बुद्धाने जेव्हा आंदोलनाला सुरुवात केली, आंदोलनाला सुरुवात करते वेळी लोकांना कसं तयार केलं ते सांगत असताना त्याच्यामध्ये जे नेतृत्व करणारे वर्ग होते त्यांनी बुद्धाला जाऊन विचारलं की बाबा आता तुम्ही एवढं काम केलं, परंतु मग नंतर संघाचं काय होणार? कारण हे तर आपण सगळं संपणार आहोत, तुम्ही पण जाणार, तर मग याचं नेतृत्व कोणाकडे करते? बुद्धाला माहित होतं, जर एका व्यक्तीकडे नेतृत्व गेलं आणि लोकांनी जर त्याला नेता मानला आणि नेता जर गद्दार झाला तर समाजाचा नष्ट होते, समाजाचा काही विचारधारा राहत नाही. म्हणून बुद्धांनी अंतिम समयी घंटे आनंदाला पूर्वी ते गोष्ट सांगितली होती, ज्यामध्ये विषय सांगतो की ज्या धर्मग्रंथाचं बिलकुल नाव नाही आहे, जे पारंपरिक बौद्ध धर्माचे ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं बिलकुल नाव नाही, तो ग्रंथ मागून टाकलेला आहे. त्या तुम्हाला त्या गाठ्यामध्ये आढळेल. घंटे आनंदा